नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कामठी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास. कामठी विधानसभा मतदारसंघ क्रमांक 58 आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कामठी विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये भाजप पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर अशी लढत झाली होती. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 1,74,979 एवढी मते मिळाली आहेत, तर सुरेश भोयर यांना 1,34,033 एवढी मते मिळाली आहेत. यामुळे 2024 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. कामठी येथे 2019 मध्ये भाजप पक्षाकडून टेकचंद सावरकर यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून सुरेश भोयर अशी लढत झाली होती. यामध्ये टेकचंद सावरकर यांना 1,18,182 एवढी मते मिळाली होती, तर सुरेश भोयर यांना 1,07,066 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2019 मध्ये टेकचंद सावरकर हे आमदार म्हणून निवडून आले होते. कामठी येथे 2014 मध्ये भाजप पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र मुळेक अशी लढत झाली होती. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 1,26,755 एवढी मते मिळाली होती, तर राजेंद्र मुळेक यांना 86,753 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2014 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आले होते. कामठी येथे 2009 मध्ये भाजप पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून गावंडे सुनीता अशी लढत झाली होती. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 95,080 एवढी मते मिळाली होती, तर गावंडे सुनीता यांना 63,987 एवढी मते मिळाली होती. यामुळे 2009 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आले. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.